किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी। पन्हाळा प्रतिनिधी शहाबुद्दीन मुजावर दिनांक 5 प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली। या पथकाने धर्मकोट, सज्जाकोट, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिल्या। या पथकाने किल्ल्याचा ऐतिहासिक आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली। या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, अतिरिक्त महानिर्देशक, जागतिक वारसा ASI जान्हवी शर्मा, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने, डॉ. शुभा मुजमदार यांचा समावेश होता। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकावर चर्चा केली। भेटीदरम्यान शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय S, पन्हाळा शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर सेंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली मडकर, मुख्य अधिकारी चेतन माळी आदींनी चर्चेत सहभाग घेतला। पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी, स्थानिक नागरिकांशी या पथकाने संवाद साधला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या 12 निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेला या पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा मिळेल अशी अपेक्षा आहे।